तालुक्यातील चिखलोली ठाकूरपाडा संघ आपण बघताय जिथे शेतगाव टीमच्या विरोधात खेळतोय. सामना जबरदस्त राहील. मागचाही सामना करतर खूप चांगला पाहायला मिळाला. आज कमी पडले कोविली ठाकूरपाडा संघाचे खेळाडू संपूर्ण आणि तो सामना त्यांना गमवावा लागला. असो क्रिकेटमध्ये अर्जित ही प्रत्येकाची असते, परंतु कौतुक तिथे सचिनचंही करावं लागेल. खरं तर जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आजचा फायनलचा दिवस जो मात्र आपण अशाच पद्धतीच्या सामन्याचा पाहणार आहोत. अगदी फायनलचा डे जो मात्र या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओमसाई वाघेरपाडा आयोजित वाघेरपाडा चषक जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं साकार राहिलं आणि सातत्यानं आपण पाहू शकता ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह या .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी मात्र आपण ऑनलाईन प्रेक्षक बिंदू दसरा बघतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. अगदी जरूर मैदानामध्ये आपण पाहू शकाल आणि या पहिल्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना चिखलोली ठाकूरपाडा क्रिकेट संघ आणि बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय इथे या बॅटलमध्ये शेतगाव टीम. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघू शकता अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली ठाकूरपाडा संघ पाहायला मिळतोय. मुरबाड तालुक्यातील शेतगाव संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. लेट्स प्ले बॅक टू द क्रिकेट. मैदानावरती आपण पाहताय पहिला बॉल गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं बाळा बसमा फुल टॉस होता आणि पहिला फुल टॉस पाठवला बॅटर दीपूने सरळ पॉइंट सीमारेखेच्या पलीकडे चौकार. शेतगाव संघ मैदानामध्ये आपण पाहताय फलंदाजी करतोय. एक्झॅक्टली बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यूची मदत जी घेतली गेली आहे. वेस्ट ऑफ हाईट नो बॉल इथून चेक केला जातोय. विनंती असेल दोन्ही टीमला की एकच रिव्ह्यू जो मात्र तुम्हाला दिला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस राहिला तरच तुम्हाला पुढे DRS मिळेल आणि अनसक्सेस राहिले तर तुमचा DRS अगदी संपन्न होईल. चेक केले जात आहे. आणि ऑलमोस्ट फेल्ड डिलिव्हरी. अगदी हा चेंडू डीप होत असताना पाहायला मिळेल. 4 धावा मिळतील या बॉलवरती फलंदाज दीपकच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहताय सध्या तरी बाळा बसमा या गोलंदाजाला विकेट साठी आपण बघाल आमचे प्रकाश दादा यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक मिसामिंग. फटका बसलाय लॉंग ऑफचे फिल्डर पकडलाय जाईल आणि मैदानावरती विकेट गोडाची आली आहे. तर स्विचिटचा बादशाह बनून झाला. मुरबाड तालुक्यामध्ये प्रसिद्धी भेटली आहे तोच दीपक. बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट बाद होत असताना आपण पाहताय शेतगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपला टॉप ऑर्डरचा पहिला फलंदाज जो मात्र इथून होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आज उल्लेख करायला गेलं शेतगाव टीमचा तरी याही टीमकडे फलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळते. टॉप ऑर्डर मधून आपण दीपक त्याच्यानंतर हरचंद्र या 2 फलंदाजांना अगदी पाहिलंय. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल फलंदाजीच्या माध्यमातून अगदी नाणा दाखल होतोय. बाहुबली करतर हे नाव या खेळाडूला नेहमीच शेतगाव टीमच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि या दरम्यान सन्माननीय रुपेश दादा यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दादांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं बाटले मैदानामध्ये आपण बघाल. चौकार पडल्यानंतर गोलंदाज बाळा बसमाचं एक चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. अगदी आमचे ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व खरं तर नक्कीच विकी दादांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आज चिखलोली ठाकूरपाडा टीमला. आणि सध्या नाणा मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र नाणा आलाय आणि नाणाने चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार.
किंग स्ट्रोक परफेक्ट मैदानामध्ये आपण बघू शकाल विकेट गेल्यानंतर संधी मिळाली. आज गेम प्लॅन वेगळा पाहायला मिळतोय, कारण जेव्हा जेव्हा शिदगाव टीमला आम्ही खेळताना पाहिलं तेव्हा तेव्हा तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीच्या माध्यमातून अगदी रमेशला आपण बघतोय, परंतु आज गेम प्लॅन वेगळा पाहायला मिळेल. नानाला आज लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय, कारण अपोजिट संघ देखील तितका चांगला आहे. अंबरनाथ तालुक्यातील संघ म्हटला तर याही टीमची चर्चा भरपूर आहे आणि त्यामुळे नाना मैदानाच्या आतमध्ये लवकर आलाय. मिसाबिंग फटका बसतोय, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि आता इथे अमरने संपादित केलाय हा सुसज्ज झेल टी48 मैदानावरती. बाळा बसमाचा पलटवार, विकेट. विकेट दुसरा गमावलाय बॅटिंग करत असताना शिदगाव टीमने. 10 धाबा धाफलका भरती आहेत. बाळा बसमा मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल प्रचलित क्षेत्राची गोलंदाजी करतायत. चर्चा करताना स्वतःलाच करावी लागते आणि अगदी मैदानावरती विकेट टिकर षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे टाकलं जाते. नवीन बॅटर भावेश आले आहेत, अगदी डिलिकेट टच, नजर अंदाज चांगला आहे, वेट अगदी मैदानाच्या आतमध्ये केलंय आणि पॉईंटचा बनून चेंडू पाठवला पुढे एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चार धाबा मिळतात बॅटर खेळपट्टीवरती. भावेशच्या बॅटमधून स्कोरबोर्डला पण बघाल 14 धाबा. ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये जरूर दोन्ही संघाच्या आपण बघू शकाल आमने सामने भेटतायत. बाळा बसमा देखील ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. समोर भावेश देखील शिदगाव संघाचा तितकाच चांगला बॅटर आहे, गोलंदाज देखील तो आहे आणि सध्या त्याची फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. लोब फुलटॉस ड्राईव्ह केला जाईल मैदानावरती. इथे मिळाली जाते सिंगल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपण बघाल पहिला पिवटमध्ये बॅटिंग करत असताना शिदगाव टीमला मात्र इथे 15 धाबा ज्या मात्र धाफलकावरती मिळाल्यात. फलंदाज दीपकच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहिला, तोही बाद झाला. त्याच्यानंतर नाणा आला, नाण्याच्याही बॅटमधून एक मॅक्झिमम आपण बघला, त्याचाही खरं तर खेळीत साधतं जो मात्र गोलंदाज बाळाने केलेला आपण पाहिला आहे. आणि तदनंतर पुनश्च एकदा भावेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी जी आपण पाहिली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला शिदगाव संघ 15 वरती 2 विकेट या धावफलकावरती पोहोचलेला आपण बघाल. चिखलोली ठाकूरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघू शकतोय. सध्या तरी या सामन्यामध्ये खेळत असताना गेले तर नक्कीला मिळाला होता, पण नक्कीच आभारी असू दादांचं कार्य करताना त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विभागामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली होती आणि सध्या आपण बघू शकतायत हा सामना जो मात्र त्यांचा संघ खेळतोय आणि अपोजिट शिदगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धाबा पहिल्या षटकामध्ये बनल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी सतीश बेगाळ मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळेल. सतीश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती इंटर झालेत. सातत्यानं जर पाहिले तर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह या तर वाहिनीसाठी तो ॲज अ कॅमेऱ्याची भूमिकेमध्ये आपण अनेकदा पाहिला आहे, पण सध्या संघासाठी खेळतोय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतात मैदानावरती. या चेंडूवरती मिळाली जाते एकेरी धाव. 2 धाबा का अगदी 2 धाबा ज्या मात्र या बॉलवरती मिळतात. फलंदाज खेळपट्टीवरती भावेशच्या बॅटमधनं संतुष्ट गतीनं इथून हा धावफलक जो मात्र उभारण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी शिदगाव टीमच्या माध्यमातून केला जातोय. चांगलं बॅटल जे मात्र मैदानावरती आपण पाहताय. दोवत युद्ध आहे.
वन साइड इनिंगमध्ये किती धाबेचं लक्ष बनवलं जाईल, दाफलकावरती किती धाबा पार्टिसिपेट केल्या जातील, हे तर इथून आपण बघणार आहोत या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या शिदगाव टीमच्या माध्यमातून. पण माणस आणि धाडस सध्या तरी चिखलोली ठाकूरपाडा संघाचं देखील तितकंच चांगलं आहे, कारण त्यांचीही गोलंदाजी चर्चेत मिसामिंग अगदी पूल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, शॉट सिली पॉइंट, डाऊन दी बॉल संपादित केलाय जबरदस्त झेल मॅच मध्ये. हरचंद परत आहेत तंबूच्या आश्रयाला, विकेट नंबर 3. अठराला 3 विकेट अशी परिस्थिती या सामन्यामध्ये सध्या शिदगाव संघाशी बनलेला पण पाल. फलंदाजीमध्ये भरपूर मजबूत हा संघ आहे. अगदी आपण बघू शकाल सध्या मैदानामध्ये रमेश दाखल झालेला पाहायला मिळतोय. रमेश आले, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन अबदच बनलं नाहीये. मिड विकेटचा फिल्डर तिथे अमर वेगात पोहोचताय, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट पाहायला मिळतोय. गतिमंत धाव जी मात्र अगदी कंप्लीट होत असताना आपण पाहताय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धाबा याही बॉलवरती मिळतात. 20 धाबेवरती सध्या शेतगाव क्रिकेट संघ पोहोचलेला आपण पाहाल. दुपारचं सत्र आहे आणि नेहमीच सध्या आपण बघू शकाल मार्च महिना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मार्च महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये इतका उन्हाचा प्रभाव वाढला म्हणजे विचार करा येणारे अजून 2 महिने कसे जातील. अगदी सध्या आपण पाहू शकता ज्या पद्धतीने ऊन वाढत चाललं. डे फॉर्मॅटचं क्रिकेट थोडंसं कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु रात्रीकालीन स्पर्धा ज्या मात्र अधीक्षा अगदी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बट डे फॉर्मॅटमध्ये हा वागरपाडा चषक देखील आपण तितकाच दर्जेदारीचा बघतोय. समोर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज सतीश मेंगाळ मैदानावरती गोलंदाजी करतोय. इम्प्रेस केलं या षटकामध्ये सतीशने. गोलंदाजी अचूक पाहायला मिळाली आहे, पण आता हाफ स्ट्रायकर बॉल, खराब चेंडू आणि खराब बॉलवरती फलंदाज, खेळपट्टीवरती भावेचा फटका, चेंडू जाईल पाहिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पहिलं सत्र मैदानावरती सुरू आहे. 25 धाबा दाफलकावरती आपण पाहत आहे. पहिल्या स्पेलमध्ये तिथे जर पाहिलं तर आपण जरूर 15 धाबा घेत असताना पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये अगदी 10 धाबा मिळालेल्या बघायला भेटत आहेत शिदगाव टीमला. आणि सध्या दाफलकावरती आपण 25 धाबेवरती बघू शकाल. इथे शिदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज रामदास दाखल झालेत, बागपूरला गेले, पंच केलंय. समोर अगदी स्कोर ऑफ द विकेट फटका जबरदस्त आहे. उपयुक्त धाबा ज्या मात्र इथे दाफलकाला देण्याचा प्रयत्न फलंदाज देखील करतायत. सिंगल डबल्स देखील तितकाच महत्त्वाचे आहेत. आणि सातत्याने या खेळपट्टीचा उल्लेख करायला गेला तर मातीची खेळपट्टी आहे. अगदी गेल्या 3 दिवसामध्ये गोलंदाजांना देखील भरपूर चांगला खेळ या खेळपट्टीने करता दिलाय. फलंदाजांना देखील तितकाच चांगला खेळ दिलाय. आणि या सामन्यामध्ये देखील आपण बघू शकाल फलंदाज देखील सक्सेस राहिलेत आणि गोलंदाज देखील सक्सेस आहेत. ड्राईव्ह अप्रतिम आहे, अगदी मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटच्या क्षेत्रातील कव्हर ड्राईव्ह ही भरपूर ओके पाहायला मिळेल, चांगली पाहायला मिळेल, चौकार.
त्यावरती सध्या शेतगाव संघ इथे बॅटिंग करतोय. मैदानावरती आपण पाहू शकता सध्या मात्र अगदी रमेश देखील तितकीच चांगली बॅटिंग करतात. मिसामिंग वॅकंट एरिया खाली क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचलाय. अगदी आपण पाहताय बाळा बसमा तिथे वेगात आले त्याने आता मॅच मध्ये गमवावा लागेल विकेट. कॉलिंग दोन्ही फलंदाजाने एकमेकाला दिलं नाहीये आणि त्याचमुळे इथे घणाघाती क्षण जो मात्र अगदी आघात करतोय आणि सामन्यामध्ये बॅटर रमेश बाद डिझाईन. बत्तीस धाबा दाखल का भरतात. चौथा विकेट गमवलाय. मॅच मध्ये कदाचित इथून यू टर्न येऊ शकतोय कारण सध्या आपण बघाल चिखलोली ठाकूरपाडा संघ इथे गोलंदाजी करतोय स्लॉट मध्ये आणि तिथून पाठवलाय समोर लॉंग ऑफच्या पार्किंग प्लॉट मध्ये. भावेश नाम तो सुना होगा आणि आता काम केले जाईल जबरदस्त षटकार. अडतीस धाबा दाखल का भरती. सध्या बॅटिंग करत असताना शेतगाव संघ मात्र इथून काय फलंदाजी करतोय. आज फलंदाज करदार खेळपट्टीवरती थांबायचं नाव घेत नाहीयेत. सध्या अगदी जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आपण पाहिला त्याने अगदी स्कोरबोर्डला धाबा दिलेला आपण बघताय. मानतो की 4 विकेट गमवल्यात परंतु प्रत्येकी बॅटरने रन्स दिल्याचा आणि त्याचमुळे या धावफलकाला मात्र चांगल्या धाबा ज्या शेतगाव संघाच्या पाहायला मिळतील. इथे देखील ड्राईव्ह केले बिडॉपच्या फिल्डर. तिथे आपण सतीशला पाहतोय चांगली फिल्डिंग. फक्त या बॉलवरती मिळाली जाते एकच धाव. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतात. सध्याच्या घडीला मात्र इथे अगदी आपण 3चा खेळ प्रगती पथावरती पाहताय. आजच्या लॉट्स मधील फर्स्ट राऊंडचा हा अंतिम सामना आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. सेकंड राऊंडच्या खरं फर्स्ट मॅच मध्ये तिथे आपण पाहणार आहोत एका साईडनं मलंगड आणि दुसऱ्या साईडनं अगदी ओमसाई वाघेरपाडा संघ असेल. दोन्ही टीमने खूप चांगला खेळ एका मॅच मध्ये केलेला आहे आणि ऑलमोस्ट साठी सेकंड राऊंडच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतलाय. तिसऱ्या षटकाचा अंतिम बॉल येतोय डॉट. ओव्हर नंबर 3चा खेळ संपेल. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला आपण बघताय अंकित झालेल्या 39 धाबा बॅटिंग करणाऱ्या शेतगाव टीमचा. घेतला जाईल छोटासा ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
स्प्रिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती सध्या आपण बघू शकतायत या मॅचमध्ये एका षटकाचा खेळ बाकी राहिलाय. या स्पर्धेमध्ये व्यतिरिक्त पारितोषिके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये मालिका बिराचा करतर जो कूलर आपल्याला पाहायला मिळतोय तो नक्कीच आपल्याला पुरस्कृत राहिलाय. संदीप दादा पावशे यांच्या माध्यमातून दादांचाही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी त्याचबरोबर जो सामना बिरासाठी आकर्षक चषक आपण वितरित करतोय देतोय तो करतर आपल्याला पुरस्कृत राहिलाय. आरडी सायंटिस्ट कुमार रजत भास्कर पुजारी दादांच्या माध्यमातून. दादांची करतर काल उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आभार करतर दादांचे आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्या आकर्षक 4 ट्रॉफीज ज्या मात्र आपण या स्पर्धेमधून 4 टीमला देणार आहोत त्या ट्रॉफी करतर आपल्याला पुरस्कृत राहिल्या. सौजन्य अगदी आपण बघू शकाल योगेश दादा बनकरी जे की या संपूर्ण विभागाचे अगदी उपाध्यक्ष आहेत. दादांच्या माध्यमातून दादांचे आम्ही आभार व्यक्त करू. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये या मुख्य व्यासपीठावरती आपण अतोनात पाहुण्यांची गर्दी म्हणजे मात्र भरपूर गर्दीमध्ये पाहणार आहोत. मागच्या दिशेने जातोय अंतिम षटकाला सुरुवात राहिल्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी रवी हिरबे दाखल होतोय. पहिला बॉल डॉट. भावेश मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र रवीच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळेल. गोलंदाजी जबरदस्त आहे. अगदी जरी आक्रमकता राहिली असेल अगदी गोलंदाजी करणाऱ्या चिखलोली ठाकूरवाडा संघावरती पण तरी देखील गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिंमत हारली नाही आहेत. कारण तांडाई बाजाचं आपल्या टीमला खऱ्या अर्थानं अगदी तारण्याचं काम हे आपल्याकडेच असं आणि सध्या मैदानामध्ये हे चांगलं चॅलेंजिंग बॅटल सुरू आहे. पुढे ठेवलं आक्रमकता बनवायची होती. फटका बसलाय. भावेश आता इथून कदाचित डेंजर झोनला दिसत आहेत आणि सतीशच्या माध्यमातून उंच क्षेत्राचा झेल संपन्न केलाय आणि यस विकेट. भावेश बाद. अंतिम षटकामध्ये भरपूर मोठी आशा होती खरं गोलंदाज रवी हिरवेकडून संपूर्ण ऑल टीमला चिखलोली ठाकूरवाडा संघाला. आणि सध्या आपण पाहाल चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये जे मात्र ते केली जाते आहे. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहू शकता. सध्या खेळपट्टीवरती सचिन दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम 1 सेट इनिंग मधील आपण बघू शकता शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. धाबा जर इथून किंबहुनात रोखल्या तर मी सांगेल इथे 40 किंवा अगदी 45च्या आवाक्यामध्येच बांधून ठेवलं जाईल. जे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रवी हिरबेने केली आहे त्या गोलंदाजीनुसार नवीन बॅटर सचिन आले स्वीप करतात. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईटचे सरळ बॅकवर्ड स्वरलेग बॉडी लाईन क्षेत्रामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळालेत. मिळतील 2 धाबा. बॅटल जबरदस्त आहे. 2 रन सैदात स्कोर बोर्डला 41 धाबेवरती शिदगाव क्रिकेट संघ इथे पोहोचतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चिखलोली ठाकूरवाडा संघाच्या गोलंदाज रवीने मात्र इथून चांगली गोलंदाजीची मात्र इथे फेकलेली आपण पाहतोय. 1 विकेट त्याच्यानंतर 2 धाबा खर्च केल्यात मैदानामध्ये आपण बघू शकतात. सध्या तरी अगदी हे धुवंत युद्ध पाहायला मिळेल. आणखीन एक कटर बॉल हरकत राहिले. शॉर्ट फाईन बीट केला आहे. त्याच्यानंतर थर्डमॅनचा फिल्डर जो मात्र अगदी बॅकअप देत असताना आपण बघाल. तिसरीचा प्रयत्न हाडा इथे केली जाईल. विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. 2 रन्स इथे या बॉलवरती मिळत आहेत. स्कोर बोर्डला शिदगाव क्रिकेट संघाचा आपण नजर टाकली तर बघू शकाल सध्या 43 धाबाच्या मात्र या धावफलकावरती बढ़त असताना आपण पाहाल 6 विकेट गमावलेत. वाटत होतं 50 किंवा 55 धाबा होतील जी फलंदाजी सुरू होते पण या षटकामध्ये गोलंदाज रवी हिरबेचा पलटवार जो मात्र अगदी खूप चांगला फलंदाजांना डॉमिनेट करत असताना आपण पाहिला. 43 धाबा स्कोर बोर्डला आहेत. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक राहिला. स्ट्रायकर हेडला फलंदाज भरत पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर जगदीश मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस पुढे आले आहेत. फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. पकडल्या जाईल. फर्स्ट इनिंगचा अंत इथून विकेट न गेला चिखलोली ठाकूरवाडा टीमने आणि सामन्यामध्ये आपण पाहू शकता सध्याच्या घडीला मात्र इथे नक्कीच 1 सेट इनिंग संपती आहे. बॅटिंग करत असताना शिदगाव टीमने बनवल्या 43
आणि 44 धावेचा पाठला करेल तिथे चिखलोली ठाकूरपाडा टीम. चला सेकंड राऊंडचा टॉस करतोय मलंगड संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे अपोजिट अगदी ओमसाहेब वाघेरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन स्पोर्ट्सचा टॉस केला जातोय. चला नाणेफेकीच्या दिशेने आपण वळतोय मलंगड आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकता ओमसाहेब वाघेरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा टॉस आमचे साथी समालोचक अगदी द व्हाईस ऑफ शहापूर द व्हाईस ऑफ आंबिवली नक्कीच आमचे दादा खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तर शहापूरमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आम्हाला समालोचन करण्याची संधी दादांच्या माध्यमातून मिळाली होती. आणि अगदी दादांच्या शुभस्य आपण हा टॉस जो मात्र संपादित करतोय. ओमसाहेब वाघेरपाडा चषक ही स्पर्धा भरपूर चांगली आहे आणि आजचा फायनल डे आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना वाघेरपाडा बडा मलंगड या दोन टीमच्या माध्यमातून असेल. यजमान टीमने टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहू शकतायत सध्या तरी डिसिजन थोडासा पेंडिंगमध्ये पाहायला मिळेल. चला फलंदाज दाखल करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीम समोर 24 बॉल आणि 44 धावेचा पाटला. इथे हे आव्हान जे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑफिसर्स देखील मैदानावरती दाखल झालेला आपण पाहू शकता. जाऊया ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहाल चिखलोली ठाकूरपाडा संघाचे. फलंदाजीमधून आपण बघू शकतात बाळा बसमा आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत जितेश उघडे जे मात्र मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळतोय. टार्गेट इथून 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 44चा पाहायला मिळतोय. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आपण बघाल 11.00चा आहे. चेस करत असताना या सामन्यामध्ये चिखलोली ठाकूरपाडा संघासमोर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेश. जेव्हा जेव्हा अगदी आपण शेतगाव टीमला खेळताना पाहिलं तेव्हा तेव्हा पहिला पिवनमध्ये भावेशला आपण बघतोय आणि आज देखील पुढेच एकदा भावेश ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला बॉल
समोर अगदी लॉंग मध्ये ड्राईव्ह केले मैदानावरती बॅटर अगदी आपण पाहू शकता इथं बाळा बसमा या फलंदाजाने आणि पहिली सिंगल इथे मिळाली जाते आहे. कंट्रोलिंग खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून खेळला जातोय. पॉबिन गिल्सवरती फलंदाज बॅटिंग करत असताना बाळाच्या माध्यमातून त्यालाही माहिती आहे थांबलो तर खरं तर धावा आपण चेस करू शकतोय आणि घाई केली तर मग कदाचित आपल्याकडे देखील संकट येऊ शकेल. त्यामुळे इथे मैदानावरती स्वतःला अगदी अधिकचा वेळ जो मात्र मैदानावरती फलंदाज धाफलकावरती ऍड होतीये. खेळपट्टीवरती अगदी स्ट्राईक रोटेट होत असताना राईट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश पाहायला मिळत आहेत. पुढे ठेवले मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल इथे सरळ फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या दसारामध्ये पोहोचत असताना डॉट बॉल. सामना शेवटपर्यंत मात्र पाहायला खूप सारी मजा जी मात्र इथून सर्वांनाच आपल्याला येणार आहे. कारण गोलंदाजीमध्ये तितकाच चांगला संघ शिदगाव संघ देखील आहे. फलंदाजीमध्ये तितकाच चांगला अगदी चिखलोली ठाकूरपाडा संघ देखील आहे. फलंदाजीमध्ये आपण वाढवला आहे एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मेन अंपायर म्हणतात की चेक करा 6 आहे की 4 हे डेफिनेटली इथून टेक्निकल रूम मध्ये चेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बाळा सर आपण तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारा प्लीज कारण थोडासा टेक्निकल इश्यू जो मात्र आपण बघतोय. चार धाबा मिळतील. फलंदाज खेळपट्टीवरती जितेश उगडेच्या बॅटमधून स्कोरबोर्डला चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या 5 धाबा. फुल टॉस बॉल लॉफ्ट करायचं होतं मिसामिंग फटका बसलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं फलंदाज जितेश उगडेला मैदान सोडावं लागतंय कारण आपण पाहतायत करेक्शन थोडंसं चुकलंय आणि आता आपल्या विकेटला मुकलाय फलंदाज जितेश. डिझाईन शॉट मारी जो विकेट महत्वाची मिळाली आहे. सध्या आपण पाहाल गोलंदाजी करणाऱ्या शिदगाव टीमला भावेश मैदानावरती P1 मध्ये गोलंदाजी करतायत. 5 धाबा दाखल करतायत. पहिला विकेट गमावलाय. चिखलोली ठाकूरपाडा संघाचं अस्तित्व थोडंसं धोक्यात आलेलं आपण पाहाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झालेले बघू शकतात. रवी हिरवे इथे इंटर होत असताना पाहायला मिळतोय. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचा करतर जो विवर आकडा आपल्याला पाहायला मिळेल तो वाढतच चाललेला पाहायला मिळतोय. ब्रदर स्पोर्ट्स या लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकाल शून्यातून खरं तर साम्राज्य जर तुम्हाला उभारायचं असेल तर अशक्य गोष्टी तुम्हाला खरं तर अडचण करत असतात. परंतु त्या गोष्टीवरती जर तुम्ही मात करत असाल तर समजून चालायचं की येणारी वेळ ही तुमच्यासाठी भरपूर चांगली असणार आहे. आणि आज आपण बघू शकला आमचे बाळा बसमा त्याचबरोबर विकी दादा त्यांचा संपूर्ण जर पाहायला गेलं तर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह जी टीम पाहायला मिळते त्यांनी खरं तर नक्कीच भरपूर साऱ्या कठीण प्रसंगांचा सहवास केला आणि त्याच्यानंतर हे साम्राज्य खरं तर त्यांचंही बनलेलं पाहायला मिळेल. म्हणून खरं तर नक्कीच लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा कारण चांगली वेळ ही खरं तर तुम्हाला स्वतःला साधावी लागते. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच तितकीच चांगली पाहतोय. सामन्यामध्ये सिंगल येते बॅटर रवी हिरवेच्या बॅटमधून स्कोरबोर्डला 6 धाब्यावरती बॅटिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ आहे जिथे 44 धाबेचा पाठला सुरू केला आहे. हाफ ट्रॅकर बॉल कंट्रोलमध्ये खेळण्याचा प्रयत्न. समोर थोडीशी हरकत. कटर बॉल म्हटलं तर फलंदाजाला अगदी उलकावडी मिळते आणि तीच उलकावडी दिली गोलंदाज खेळपट्टीवरती भावेशने. पहिलं षटक इथे मैदानावरती खूप चांगलं पाहायला मिळालं. एकच चौकार खेळला फलंदाजीमधून तिथे जितेशच्या बॅटमधून तो चौकार आपण पाहिला
पण तदनंतर गोलंदाज बाबेचं चांगलं कमबॅक पहिला स्पेल चांगलं ठरलंय 6 चेंडूचा खेळ संपलाय 6 धावा धावफलकाला आपण बघता चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या आणि सामन्याची स्थिती इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 38 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण समाप्त होत असताना पाहताय 6 धावा आल्या तिथून आक्रमकतेचा खेळ मात्र इथून दर्शबाबा लागेल चिखलोली ठाकूरपाडा टीमला. एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये इथून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी धुंडावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपण बघू शकाल ज्या खेळाडूने करतर अनेक सारे उन्हाळे पावसाळे हिवाळे करतर नक्कीच आपल्या संघासाठी खेळाच्या दृष्टिकोनातून काढले आहेत. तोच आपण बघाल पांडुरंग दाखल झाला मिसाबिंग फटका बसतोय लॉंग ऑन डाऊन दी बॉल संपादित केलाय. आज झैलाडी मैदानामध्ये फलंदाजाची खेळी होती फेल बॅटर रबी बाद डिझाईन. सहाला 2 विकेट सामन्यामध्ये चेस करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 68 इथून बनली जाते या रनचेसमध्ये ठाकूरपाडा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास दाखल झालेत. खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकतात गोलंदाजीमधून पुन्हा एकदा नवदुर्गा शिदगाव संघाने जर पाहिलं तर अगदी गोलंदाज पांडुरंगला आणला आणि पहिल्याच बॉलवरती ही एक चांगली विकेट मिळाली आहे. शिदगाव संघ देखील नेहमीच या हंगामामध्ये खूप चर्चेत राहिलाय. चेंज ऑफ पेस गती बदलली आहे. गोलंदाज खेळपट्टीवरती पांडुरंग मैदानामध्ये गोलंदाजी करत आहे जिथे या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी चेसिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा टीमला मात्र इथून फलंदाजीमध्ये बांधून ठेवण्याचं काम केलं जाईल. जबरदस्त खेळ मैदानावरती आपण पाहाल. खेळपट्टीमध्ये गोलंदाजी करत असताना नवदुर्गा शिदगाव टीमच्या माध्यमातून वय वर्ष करतर भरपूर राहिलेल्या खेळाडूचा परंतु म्हणतात ना जर तुम्हाला आवड असेल तर करतर सवडी मिळते आणि सध्या आपण बघू शकतायत नक्कीच खरतर वय जरी झालं असेल तरी सुद्धा आवड याही खेळाडूला भरपूर आहे. आणि आपण पाहू शकता श्री गणेश शिदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये ते खेळतोय. श्री गणेश शिदगाव संघ मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते. नक्कीच आज श्री गणेश शिदगाव संघ आहे. फुल टॉस बॉल समोर मैदानावरती फलंदाज खेळपट्टीमध्ये आपण पाहताय रामदासच्या बॅटमधून चेंडूला पिक केलंय सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे नॉन स्टॉप सीमा पार चौकार. मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी चिखलोली ठाकूरपाडा क्रिकेट संघाला आहे. विकेट थांबणं तर तितकंच महत्वाचं आहे परंतु धाबा देखील आणाव्या लागतील. आणि समोर मैदानाच्या आतमध्ये बाळा भस्माला कदाचित इथून साथ येणाऱ्या नवीन फलंदाजांची मिळणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डला आपण 10 धाब्यावरती चिखलोली ठाकूरपाडा संघाला बाद आहे. श्री गणेश शिदगाव संघ मैदानामध्ये आज चांगली गोलंदाजी दाखवते पण सध्या मैदानामध्ये रामदास मात्र इथून आपल्या बॅटमधून आकर्षित घणाघाती फलंदाजी करतोय.
आणि जरूर इथे देखील चेंडू पाठवलाय फायर लेग सी बारीकीच्या पलीकडे चौकार. चौदा धाबा दाफल का भरतेत चेसिंग मैदानाच्या आतमध्ये 44 धाबेची केली जाते चिखलोली ठाकूरपाडा टीम कडनं. आता कुठे मैदानावरती फलंदाज रामदासने मात्र इथून संघाला अगदी पुन्हा एकदा आशा ज्या मात्र दिल्यात फुल टॉस बॉल मनोबल वाढले मैदानावरती. फलंदाज रामदास या बाट्याचं पुन्हा एकदा मिसिंग चेंडूला अडवणं इथून मुश्किल आहे हो. कमेंटमेंट पहा अगदी जर पाहायला गेलं तर प्लेयर सेफ पाहायला मिळत आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग काय जबरदस्त पाहायला मिळाली. फर्स्ट अटेम्प्टला मिस्टेक केली परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये जबरदस्त एफर्ट्स आपण पाहू शकतायत. स्वतःची काळजी न घेता आपल्या संघाला करता इथून कशा पद्धतीनं चांगल्या खेळाच्या दृष्टिकोनातून ठरवलं जाईल यामध्ये एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अक्सर ग्रामीण फ्युचरचं क्रिकेट करतर यासाठी भरपूर ओळखलं जातं आणि जबरदस्त फिल्डिंग सल्यूट आहे करतर दीपक दीपूला या क्षेत्ररक्षणासाठी करतर माझ्याकडून आणि संपूर्ण टीमकडनं देखील 3 धाबा मिळाल्यात. एक्झॅक्ट सेफली ती हा चेंडू अडवला जातोय. एक धावची मात्र सेवली वाचवली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात 17 धाबा जिंकण्यासाठी 12 बॉल 27 धाबेची गरज. सामना इथून अगदी शेवटपर्यंत जाईल यात मात्र ती शंका नाही. चिखलोली ठाकूरपाडा संघ देखील तितकाच टेनिस बॉल क्रिकेटचा अग्रजनक ख्यातीमधलं अगदी नाव आहे आणि ते नाव मैदानाच्या आतमध्ये सध्या आज गोबैली मैदानावरती आणि या कल्याण तालुक्यामध्ये आणि वाघेरपाडा घराच्या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं बाटल श्री गणेश शेतगाव त्यांच्या विरोधात मैदानामध्ये चिखलोली ठाकूरपाडा या 2 टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं हे अगदी खतरनाक बाटल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 12 चेंडू 27 धाबा. मागचाही मॅच आपण खूप जबरदस्त पाहिला होता आणि हाही सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. तिथेही करता इक्वेशन याच पद्धतीचं होतं आणि इथेही इक्वेशन याच पद्धतीचं आहे. कोण जिंकेल बॉलिंग करणारा शेतगाव संघ की मैदानाच्या आतमध्ये चेस करणारा चिखलोली ठाकूरपाडा संघ हे मात्र इथून या सामन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर सेट पाहायला मिळत आहेत. रामदास इथे फलंदाजी करतोय. कदाचित इथे आपण पाहू शकाल दृष्टिकोन वेगळा होता फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती बॅटर रामदासचा पहिला बॉल डॉट. श्री गणेश शेतगाव संघ मैदानावरती आपण पाहू शकतात. सध्या मात्र इथे गोलंदाज रमेशच्या या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. 17 धाबा स्कोर बोर्डला. सामना मात्र इथून खूप चांगला पाहायला मिळतोय. एक एक क्षण मात्र इथून जर पाहिलं तर एका टीमला नाराजगी देतोय एका टीमला आनंद देतोय आणि सध्या मैदानावरती आपण पाहिलं हे बेस वर्सेस बेस असं युद्ध जे मात्र अगदी खूप चर्चेत सुरू आहे. 11 चेंडू 27 धाबा. 1-2 मोठा फटका मैदानावरती फलंदाजाच्या बॅटमधून यावा लागेल. पुढे ठेवले बॅटची टॉप एज. ओ जबरदस्त फिल्डिंग मैदानावरती 1 हँडेडली कॅच संपादित केल्या सचिनने आणि मॅच मध्ये मोस्ट विकेट फलंदाज रामदास बाद. डिझाईन इथे कोहला बॅटिंग करणाऱ्या चिखलोली ठाकूरपाडा टीमने 44 धाबेचा पाठला केला जातोय. विकेट 3 गमावलेत. सामन्यामध्ये नवीन बॅटर एंटर होतोय. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल सध्या अगदी सतीश मेंगाळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अगदी
10 चेंडू 27 धाब्याची आवश्यकता या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात. सध्या तरी जिंकण्यासाठी चिखलोली ठाकूरपाडा टीमला टॉपॉडचा बॅटर करतर बाळा बसमाला स्ट्रायकर हेडला अधिक सांडणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीमला. कारण संघ अडचणीमध्ये आणि टॉपॉडला बिलॉंग करून मैदानावरती बाळा फलंदाजी करतोय, म्हणजे कदाचित चान्स मिळणं फार महत्वाचं आहे इथे स्ट्रायकर एंडवरती. 10 चेंडू 27 धाबा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश दाखल झालाय, पुढे ठेवला आणि सतीशच्या बाटमधून अगदी वाडा शॉट भोक्याचा क्षणी दिलाय मोठा ठोका. चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ सी मार्गेच्या पलीकडे मॅक्झिमम षटकार. आतमध्ये आलाय आणि सतीशने आल्याला इथून भव्य स्वागत जे मात्र गोलंदाज रमेशचं केलेलं आहे. श्री गणेश शिदगाव संघ मैदानावरती इथून अगदी पुनः एकदा जर पाहिले तर फ्रंट फूट वरून बॅकफूटला येत असताना 9 चेंडू 21 धाब्याची आवश्यकता आपण बघताय मैदानावरती. ते खरं तर वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच्याही दिवसामध्ये असं चित्र होतं आणि आजही पाहायला मिळत आहे. हवेचा प्रभाव म्हणायला गेला तर नक्कीच भरपूर वाढत चाललाय. सायंकाळ जिथून होतंय या मैदानावरती हवा जी मात्र प्रेक्षकांना देखील मनमुरागस करतंय, परंतु खेळाडूंना थोडासा त्रास जो मात्र सहन करावा लागतो या क्षेत्राचा. 9 चेंडू 21 धाबा. मिनिमम मैदानाच्या आतमध्ये एखादा अजून मोठा फटका जर आला तर सामन्याचं चित्र बदललं जाईल. वेगवान चेंडू शारीरिक क्षेत्रातून मैदानावरती गोलंदाजाने अगदी वेग ट्रान्सफर केलाय आणि समोर तोच वेग फलंदाज सतीश मेंगाळला हरकत करतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय स्कोरबोर्डला 23 धाबा. मैदानाच्या आतमध्ये इथून संघर्ष जो मात्र करावा लागेल आणि नेहमीच म्हटलं जातं बिना संघर्ष से कोई मान नाही होता. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सतीश संघर्ष करतोय आणि स्वतःला कठीण काळामध्ये हेच म्हणतोय की जिंकायचंय भावा, कारण प्रश्न गावाच्या प्रतिष्ठेचा आणि इज्जतीचा आहे. आणि सरळ स्ट्रेट हिट षटकार. मॅच मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस वाघेरपाडा चषकाचा प्रत्येकाला करता इथून आवर्जून एन्जॉय हक्काने चांगला पाहायला मिळतोय. षटकार आलाय 7 बॉल 15चं इक्वेशन. सतीश मेघाळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला, त्याने इथून सामन्याला युटर्न दिलेला पाहायला मिळतोय. काळ करदर संघर्षाचा होता, परंतु वारसा इथून मैदानाच्या आतमध्ये जरूर भरपूर मेहनतीचा दाखवतोय. खेळपट्टीवरती फलंदाज सतीश ड्राईव्ह करायचं होतं, इथे यॉर्कर आपण पाहिलाय. गोलंदाज रमेशच्या माध्यमातून सिंगल मिळाली जाते लेग बाईज बंद. षटक मैदानाच्या आतमध्ये तिसरा शब्द आहे. स्कोरबोर्डला 30 बनल्यात. मॅच मध्ये 6 चेंडू आणि 14 धाब्याची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानावरती. प्रेक्षकांनो आज कुठे जाऊ नका, ऑनलाईनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मैदानाच्या सभोवताली जॉईन राहा, कारण आजचा दिवस तुम्हाला भरपूर रंगतदार मॅचेस ज्या मात्र पाहायला मिळणार आहेत. चला वेळ घेऊ नका. गोलंदाजी करत असताना मैदानावरती शिदगाव संघ फास्ट. अजून विचार करा की आपल्याला आजच्या लॉट्स मधील 3 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि त्यांना जर व्यतिरिक्त क्वार्टर अगदी सेमी फायनल आणि फायनल अशा 2 मॅचेस कंटिन्यू खेळवायच्या आहेत. फास्ट घ्या. तेजने अगदी फलंदाजी करत असताना अशा पल्लवित केलेल्या त्या सामन्यामध्ये अगदी चिखलोली ठाकूरपाडा टीमला
तोच सतीश मैदानाच्या आतमध्ये इथून खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सध्या मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निखिल दाखल झालेला पाहायला मिळेल. यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानावरती बघू शकतोय आणि अक्सर करतर यंग टॅलेंटला तुम्हाला करतर संधी देणं हे तितकीच महत्वाचं असं. बाउन्सर मिसामिंग डेंजर झोनला फलंदाज सतीश. मॅचची मोस्ट विकेट फलंदाज सतीश. हिट्स बॅक टू द पेव्हिलियन. लागतोय महत्वाच्या क्षणाला विकेट चिखलोली ठाकूरपाडा टीमला आणि त्या संघ अडचणीमध्ये. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिदगाव संघानं केलाय पलटवार. विकेट पण पाहताय सामन्यामध्ये सध्या आपण बघू शकाल 5 चेंडू 14ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अमर मेंगाळ दाखल झालेला पाहायला मिळतोय. अगदी चिखलोली ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून एक चांगली जी मात्र सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते की एक काळ असा होता जिथे करतर या खेळाडूची चर्चा नक्कीच संपूर्ण अंबरनाथ तालुक्यामध्येच नव्हे तर कर्जत असेल, पनवेल असेल आणि नक्कीच मुरबाडमध्ये देखील असेल. अगदी भरपूर होत होते या खेळाडूचे. आणि अगदी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये अमर अगदी सध्या दाखल झालेला पाहायला मिळतोय. आज तो खेळ पाहायला मिळेल का? संघाने पुढे एकदा संधी दिली आहे. सर्वाधिक घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अंबरनाथ तालुक्याचा सध्या मैदानावरती अमर दाखल झालाय. कनेक्शन हवं तसं पाहायला मिळत नाहीये. सिंगल मेल मिड विकेट मधून स्कोरबोर्डला 31 धावा, 4 बॉल 13 धाबेची आवश्यकता. हे मात्र अगदी इथून पाहायला मिळेल. श्री गणेश शिदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. निखिल मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डरचा फलंदाज बाळा मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच इथून सध्या तरी अगदी सोचून आणि समजून खेळ करावा लागेल शिदगाव टीमला देखील. वन मॅच आजच्या दिवसामध्ये प्रत्येकी सामना करतर भरपूर संघर्षाचा आणि भेटलेला पाहायला मिळतो. आणि सध्या मैदानामध्ये हे दुवंत युद्ध जबरदस्त आहे. 4 बॉल 13ची आवश्यकता. मैदानावरती इथून मॅच मात्र ऑन आहे आणि वागेरपाडा चषक देखील ऑन पाहायला मिळतोय. एक चेंडू इथून डिसाइड करेल की सामना कोणाकडे जाईल. वेग हो यावेळेस मेन अंपायर म्हणतात इट्स अ व्हाईट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू इथे गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघतायत सध्या देखील केलाय हा व्हाईट बॉलचा वापर. बट बॉलिंग करणाऱ्या टीमने इथून डिआरएची मदत घेतली. चेक केलं जाईल. एक्झॅक्टली व्हाईट बॉल. अगदी स्पर्धेमध्ये आपण बघू शकतायत शफल झोन इथे नाहीये. ताडू संकट अगदी बरोबर आपण पाल डायरेक्टली व्हाईट बॉल. स्कोरबोर्डला आपण 32 धावा पाहताय. गोलंदाजाच्या अगदी अँगलवरती रॅक्ट जो मात्र फलंदाजाने केलाय. थ्रोचा ऑब्जेक्शन घेतलाय. हा चेंडू इथून डिलिव्हर्ड केल्यानंतर चेक केलं जाईल. निखिल गोलंदाजी करतोय. शॉट ऑफ लेग बाळा बसमा मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून दाखवतोय आपला परमनंट क्लास आणि चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वा वाघा मैदानाच्या आतमध्ये सध्या इथून हिम्मत सोडली नाहीये बाळा बसमाने देखील आणि अगदी चौकार आलाय. टेक्निकल रूम मध्ये गोलंदाजाचा एल्बो जो मात्र इथून चेक केला जातोय. ऑलमोस्ट अगदी जर पाहिले गेले तर थ्रो साठी इथून ऑब्जेक्शन घेतला गेलत असताना आपण पाहताय फलंदाजी क्षेत्रामधनं आणि ऑलमोस्ट फेल डिलिव्हरी. लिगली अँगल जो मात्र गोलंदाज निखिलचा आपल्याला पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती आपण पाहू शकता सध्या बाळा बसमा इथून सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या टीमला बनवतोय
36 बनल्या 3 बॉल 8 धाबेची गरज. सामना इथे सोपा नाहीये खरतर श्रीगणेश शेतगाव संघाला देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये शेतगाव टीमला देखील करावा लागतोय. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल. अभि नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही, कारण प्रत्येक स्पर्धा ही तुमच्यासाठी खरतर कालांतराने वर्षाचे 365 दिवस एक एक काळ आणि एक एक क्षण खरतर मोजून येत असते. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघताय ही स्पर्धा आणि हा सामना कोण जिंकेल हे पाहायचं आहे. सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय सध्या तरी खेळपट्टीवरती ही भरपूर क्रिटिकल सिच्युएशनची लढत पाहायला मिळते. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात असंख्य तारे सितारे खेळत आहेत, परंतु एक तारा मैदानाच्या आतमध्ये शेतगाव संघाचा चमकेल की एक तारा मैदानाच्या आतमध्ये अगदी चिखलोली ठाकूरपाडा संघाचा चमकेल. आणि ऑलमोस्ट मॅचची गोल्डन विकेट निखिलच्या खात्यामध्ये येईल आणि इथून सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक अगदी गोलंदाजी करत असताना शेतगाव टीमचं चला अगदी फास्ट घ्यायचा. शेतगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण सेट करा. मॅच मध्ये 2 चेंडू आणि 8 धाबे आवश्यकता. 36 धाबा दाफलगावरती बनल्यात. मैदानावरती आणखीन एक लॉस जो मात्र इथे केलेला आपण पाहताय सध्या या सामन्यामध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीमने. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा जो आपल्याला पाहायला मिळतोय तिथे टॉस जिंकला ओमसाहेब वागेरपाडा टीमने, ज्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना तिथे इन्व्हिटेशन दिले जात आहे मलंगड संघाला. छत्तीस धाबा दाफलगावरती सामना थोडासा कठीण प्रसंगामध्ये आपण बघाल. 2 बॉल 8 धाबेची गरज. एक बॉल इथून गोलंदाज निखिलने जर चांगला टाकला तर मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती अगदी शेतगाव संघ पोहोचेल. परंतु बॅक टू बॅक 2 चौकार जर आले मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाज राजूच्या बॅटमधून तर आज राजूच्या नावाची चर्चा होईल. वेगवान चेंडू सफलवून करण्याचा प्रयत्न तिथे दाबाची संधी आहे. फलंदाज थोडासा डेंजर झोनला पाहायला मिळेल आणि आता मेन अंपायर सांगतात की चेक करा. चेक केलं जाते ऑलमोस्ट सध्या तरी टीव्ही स्क्रीनवरती. बरोबर सामन्यामध्ये आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल गोलंदाज खेळपट्टीवरती देखीलच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि जबरजबर सामन्यामध्ये आता मजबूत पाया जो मात्र बनलेला आपण बघाल श्रीगणेश शेतगाव टीमचा. आणि अगदी फलंदाज बाद विकेट बॅटर बाद पाहायला मिळतोय. राजूला इथून मैदान सोडावं लागेल. सध्या चिखलोली ठाकूरपाडा संघ आता स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 8 धाब्याची गरज म्हणजे वर्चस्वाच्या दिशेने इथून पुढे एकदा आपण पाहाल श्रीगणेश शेतगाव संघ अगदी चांगलं क्रिकेट खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत चिखलोली ठाकूरपाडा संघ पूर्णतः संकटामध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर 44 धाबा चेस करायच्या होत्या चिखलोली ठाकूरपाडा टीमला आणि तो चेस इथे कठीण झालेला पाहायला मिळाला. सतीशने गर्दर अशा पल्लवीत केल्या, परंतु सतीशला बाद करण्यात यशस्वी राहिला शेतगाव संघ. आणि त्यानंतर बाळा बसमाला देखील बाद केलंय. आणि आता सामन्याच्या अगदी मुख्यतः खेळाच्या दृष्टिकोनातून विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पोहोचलेला बघतायत. तर श्रीगणेश शेतगाव टीमला अंतिम चेंडू वेगवान बॉल समोर ड्राइव्ह केलाय आणि सामना जिंकलाय श्रीगणेश शेतगाव टीमने. भरपूर सारा अभिनंदन शेतगाव क्रिकेट संघ. हडलक राहील, टफलक राहील चिखलोली ठाकूरपाडा टीम. प्रवास आपणही केला होता. खरं तर तुमचे आम्ही आभार व्यक्त करू मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं.